नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र आणि हा माझा छोटा शोधकर्ता अजेश. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे फोर्ट एक्सप्लोरर इंडिया या आमच्या खास साहसी प्रवासात. आज आपण आलो आहोत सह्याद्रीतील एक भव्य, विस्तीर्ण आणि इतिहासाने समृद्ध अशा किल्ल्यावर, विसापूर. लोहगडच्या खांद्याला खांदा लावून उभा असलेला हा प्रचंड किल्ला, त्याची उंची, त्याचा विस्तार आणि निसर्गाची साथ, हे सगळं आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातला प्रत्येक किल्ला म्हणजे आपला अभिमान, आपली संस्कृती आणि आपली ओळख. सकाळच्या हलक्या धुक्यातून थंड हवेला चेहऱ्यावर घेत आम्ही विसापूरच्या दिशेने चालायला सुरुवात केली. दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये तिकोना आणि तुंग किल्ला आम्हाला अभिमानाने उभे दिसले. त्यांना एक जोरदार जय शिवराय करून आमचा प्रवास आणखी उत्साही झाला. पहिलीच पायवाट ताजी हिरवाईने नटलेली. दाट झाडांच्या सावल्या पायवाटेवर नाचत होत्या आणि पाखरांचे सूर संपूर्ण वातावरण आणखी सुंदर करत होते. अजेश पुढे उत्साहाने धावत, त्याच्या मागे मी कॅमेरा आणि अनुभव दोन्ही जपून, आणि माझ्या मागे भाग्यश्री शांतपणे दृश्यांचा आस्वाद घेत. असं आमचं छोटंसं पण जबरदस्त टीम विसापूरच्या दिशेने चढू लागलं. प्रत्येक पाऊल मिसळत होतं नैसर्गिक सौंदर्याशी आणि प्रत्येक वळण एक नवीन अनुभव घेऊन येत होतं. ट्रेक करत असताना आमच्या टीमला आज 4 नवीन फोर्ट्स एक्सप्लोरर्स भेटले. पहिली आहेत सिद्धी, उत्साही, धडाडीची आणि फक्त वयाने नाही तर अनुभवानेही मोठी. आजवर तब्बल 8 किल्ले तिने एक्सप्लोर केले आहेत. दुसरा आहे देवांश, शांत, निरीक्षक आणि तितकाच साहसी. देवांशनेही 8 फोर्ट्स पूर्ण केले आहेत आणि प्रत्येक प्रवासात नवं काहीतरी शिकण्याचा त्याचा ध्यास आहे. तिसरा एक्सप्लोरर आहे आरुष, आज पहिल्यांदाच किल्ल्यावर पाऊल ठेवणारा एक छोटा पण जिद्दी योद्धा. त्याचा हा पहिलाच फोर्ट एक्सप्लोरेशन असूनही त्याचा उत्साह सगळ्यांनाच प्रेरणा देणारा. आणि या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्यासोबत होते सारथी कृष्ण, शांत स्वभाव, अचूक माहिती आणि टीम स्पिरिट वाढवणारा एक खरा एक्सप्लोरर. या 4ही एक्सप्लोररची काही मिनिटातच अशी मैत्री जमली की जणू ते अनेक वर्षांपासून एकत्र ट्रेक करत आहेत. डोंगराच्या माथ्यावर पोचताच विसापूरची खरी भव्यता एकदम डोळ्यासमोर उभी राहते. विस्तीर्ण तटबंदी, दगडी बांधकामाचे मजबूत अवशेष, प्राचीन चौथरे आणि पावसाळ्यात पाण्याने भरून जिवंत होणारे तलाव. उंचीवरून दिसणारी ही नैसर्गिक आणि ऐतिहासिक रचना मनाला अचंबित करते. इथून दिसणारा लोहगडचा एरियल व्ह्यू तर अप्रतिम. दूरवर तिकोणा, तुंग आणि लोहगड हे तिन्ही किल्ले जणू एकमेकांशी संवाद साधत उभे असलेले सह्याद्रीचे प्रहरी वाटतात. वाऱ्याचा जोर वाढत जातो, धुक्याचे ढग चेहऱ्यावर आदळतात आणि काही क्षणांसाठी संपूर्ण विसापूर ढगात हरवून जातो. हा अनुभव शब्दात सांगता येणं अशक्य. हा प्रत्यक्ष जाणवण्याचा विषय आहे. आणि या साऱ्या निसर्गाच्या साक्षीने आपण विसापूरचा इतिहास अनुभवतो. हा किल्ला पेशवाईच्या काळात अत्यंत महत्त्वाचा मानला जात असे. लोहगडासोबत मिळून विसापूर संपूर्ण मावळ प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. इथून सैन्याची हालचाल, व्यापाराचे मार्ग आणि शत्रूंची धडपड सर्व काही सहज पाहता येत असे. 1818 साली इंग्रजांनी लोहगड जिंकण्यासाठी विसापूरवर भयंकर तोफगोळे डागले, कारण जोपर्यंत विसापूर त्यांच्या ताब्यात येत नव्हता तोपर्यंत लोहगड जिंकणं अशक्य होतं. या किल्ल्याने अनेक लढाया पाहिल्या, अनेक योद्ध्यांची पावलं अनुभवहीत काळजा छातीत दडवली आणि आजही त्याची भग्नावस्था त्या संघर्षाची साक्ष देते. इथं उभं राहिलं की समजतं, किल्ला म्हणजे फक्त दगडांचा ढिगारा नाही, तर इतिहास, साहस, पराक्रम आणि आपल्या पूर्वजांची अपार बुद्धिमत्ता यांचं जिवंत स्मरण. किल्ल्यावर एक सुंदर प्राचीन शिव मंदिर आहे. शेकडो वर्षांचा इतिहास आपल्या कुशीत जपून ठेवलेलं हे मंदिर आजही शांततेची, शक्तीची आणि समाधानाची अनुभूती देतं. डोंगरावरून वाहणाऱ्या वाऱ्यात मिसळलेला मंद घंटानाद आणि भोवतीचं नैसर्गिक सौंदर्य. क्षणभर मन पूर्ण शांत होतं आणि किल्ल्याचा आध्यात्मिक स्पर्श अनुभवायला मिळतो. टाकीजवळ आम्हाला दगडावर कोणीतरी केलेलं एक सुंदर ड्रॉइंग दिसलं. इतिहासाच्या मध्यभागी अशी जिवंत कला पाहून मन खरंच आनंदून गेलं. या किल्ल्याच्या भिंती केवळ अवशेष नाहीत, तर आजही अनेक कलाकारांना प्रेरणा देतात हे जाणवलं.
संपूर्ण प्रवासात सिद्धी, देवांश, आरुष आणि अजेश या चौघांची मैत्री प्रत्येक पावलागणिक अधिक घट्ट होत गेली. किल्ल्याच्या वाटेवर त्यांचं हसणं, एकमेकांना मदत करणं, नवीन गोष्टी शिकणं, हे सगळं पाहून जाणवलं की खरा एक्सप्लोरर फक्त किल्लेच नाही तर लोकांची मनही जिंकतो. या छोट्याशा ग्रुपमध्ये निर्माण झालेला बंध आमच्या या विसापूर प्रवासाला अधिक संस्मरणीय बनवून गेला. तर मित्रांनो, हा होता आमचा आजचा विसापूर किल्ल्याचा अविस्मरणीय प्रवास. निसर्ग, इतिहास आणि साहस यांची अप्रतिम सांगड घालणारा हे एक अद्वितीय अनुभव. तुम्हीही एकदा हा किल्ला नक्की एक्सप्लोर करा. प्रत्येक पायवाट, प्रत्येक तटबंदी आणि प्रत्येक वारा या किल्ल्याच्या वैभवाची वेगळीच गोष्ट सांगतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फोर्ट एक्सप्लोरर इंडियाला सबस्क्राईब करा, कारण अशा अनेक ऐतिहासिक आणि साहसी प्रवासांसह आम्ही पुन्हा तुमच्या समोर येणार आहोत. पुन्हा भेटू सह्याद्रीच्या आणखी एका रोमांचक यात्रेत. तोपर्यंत जय शिवराय.